छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य करताना हे आंदोलन विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू केलं असून त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केलाय। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढून त्यांना त्रास होणार नाही याची सरकार काळजी घेईल असं त्यांनी सांगितलंय। विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचं कोणतेही समर्थन होऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आंदोलनस्थळी काही घुसखोरांकडून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करत पोलिसांकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलं जाते असं शिरसाट यांनी सांगितलंय। तसंच गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही पोलिसावर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। होते नुकसान होते आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहे। म्हणून त्या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सामाजिक दृष्टिकोन ज्याला म्हणता येईल, तो अत्यंत सॉफ्ट प्रत्येक माणसाच्या मनामध्ये होता। परंतु आता आपण जे पाहतोय की काही राजकीय पक्ष त्या आंदोलनाचा फायदा कसा उचलायचा, त्याला इनकॅश कसं करायचं, त्याच्यामुळं आपले पोळी कशी भाजून घ्यायची, या भूमिकेत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक जण जाऊन आमचा पाठिंबा, बिनशर्त पाठिंबा असं करून आणि त्या आंदोलनाची दिशा ही आपल्या पक्षाकडे कशी वळेल असा सुद्धा त्यांचा भाव एकंदरीत दिसून येतो। म्हणून प्रत्येक आता पळापळा कोण पुढे पळतो तो असं म्हणून प्रत्येक जण बंदची हाक देतोय। प्रत्येक जण आता आम्ही त्याला पाठिंबा देतोय म्हणून रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतोय। मला असं वाटतं की हे जे काय होतंय त्यामुळं मूळ आंदोलन जे आहे त्याला आता राजकीय वळण लागायला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे जाऊन आले, शरद पवार जाऊन आले, बरेच नेते तिथे जात आहेत, व्यासपीठावर भाषण देत आहेत। मग ते सांगतोय की प्रत्येक जण जातोय आणि आम्ही ह्या आंदोलनामध्ये आहोत, ह्या आंदोलनामध्ये सहकार्य करतोय किंवा ह्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। मुळामध्ये एका विद्यार्थ्याने केलेलं सुरुवात, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यासाठी केलेलं आंदोलन, आता ते न राहता त्याला आता राजकीय स्वरूप द्यायचं काही लोक प्रयत्न करत आहेत। या आंदोलनावर निश्चित तोडगा निघाला पाहिजे, विद्यार्थ्याच्या मागण्या निश्चित ऐकून घेतल्या पाहिजे। उद्धव ठाकरे आता वाढदिवस सुद्धा साजरा करणार नाही, सरकारने निर्दयपणे विद्यार्थ्यांना मारलं असं म्हणणं आहे। आता कुठं वाढदिवस, कुठं आंदोलन, काय संबंध या सगळ्या गोष्टीचा? परंतु पुन्हा सांगतो, या आंदोलनाचा राजकीय फायदा, राजकीय पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यावर सुद्धा हल्ला झालेले आहेत। म्हणून या सगळ्या गोष्टीचा चिंता आईवडिलांना असणं हे साहजिक आहे। विद्यार्थ्यांना पुन्हा मारलं तर सत्ताधाऱ्यांना माफ करू द्या। बघा, विद्यार्थीवर झालेला लाठी हल्ला हा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो का नेता असो त्याचं समर्थन करणार नाही। विद्यार्थी हे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे पाहताना वेगळा दृष्टिकोन असला पाहिजे, हे सर्वच पक्षाची भूमिका आहे, सत्ताधारी असो का विरोधक असो। म्हणून झालेला प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी निश्चित सरकार घेईल। उद्धव ठाकरे दिल्लीत आता जाऊन आले, तर राज ठाकरे मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहे, सोबत उद्धव ठाकरेही उतरणार आहे विद्यार्थ्यांच्या समर्थनावर। आता लोकांना त्यांचा कंटाळा आलेला आहे, त्यांच्याकडे कोणी म्हणजे गांभीर्याने पाहत नाही। जिथं बोलायला पाहिजे तिथं मौन असतात, जिथं मौन पाहिजे तिथं बोलायला लागतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। आंदोलनाच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी एक ट्विट केले, देशातील तरुणाचे हित, त्यांचे भविष्य ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि पेपरफुटी प्रकरणात द्यायचे हा संपूर्ण प्रकार फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्यासाठी आम्ही तसे निर्देश करत होते। तरुण पिढीच्या भविष्याचे सर्वात मोठे नुकसान होते, त्याला तुम्ही सर्वोच्च बदल। छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध मेशस उत्तम उपहारगृह या मिठाई उत्पादक आस्थापनेवर अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केली। तपासणी दरम्यान वारंवार वापरलेले खाद्यतेल आणि वनस्पती तूप, अस्वच्छ परिसर, झुरळांचा वावर, अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन तसंच इतर गंभीर त्रुटी आढळल्यानं संबंधित आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलाय। उपहारगृह देखील बंद करण्यात आले। ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत करण्यात आले।
दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कराड शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसंच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीनं दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेलाही कराडमधील या मोर्चातून पाठिंबा देण्यात आलाय। विविध राजकीय, सामाजिक आणि समविचारी संघटनांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना समर्थन दिलंय। आंदोलन शांततेत पार पडलंय। काय सांगाल, आज निषेधाचा मोर्चा काढण्यात आला दिल्लीवरती जंतर मंतर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा जो हल्ला झालेला आहे आणि तो हल्ला एवढा जोरात केलेला आहे की अगदी त्यामध्ये हापचिडीवाले घुसून पोराला तू तुडवलेला आहे। त्या अनुषंगाने पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज महाराष्ट्र बंदचे हाक पुकारलेले। त्या अनुषंगाने कराड शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी असतील, सर्व विविध सगळ्या पक्षाचे, संघटनेचे, समविचाराचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि कराडमध्ये बंदचे हाक आम्ही पुकारलेले आहेत। त्या अनुषंगाने कराड शहरामध्ये व्यापारी वर्गाने सुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे। कारण आज आमच्या वेळ आली, उद्या तुमच्या वेळ येणार आहे। तर विद्यार्थी हा सगळ्यांचा आहे। पालक म्हणले की मुलगा आला, मुलगा म्हणलं की विद्यार्थी झाला। त्या अनुषंगाने त्या भविष्यात त्या विद्यार्थ्याची कुठेही म्हणजे हल्ला होऊ नये, विद्यार्थ्यांचा जो पेपर फुटीचा जो प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने आजचं जे सरकार आहे हे पूर्णपणे हुकुमशाहीकडे निघालेलं आहे। त्या अनुषंगाने सर्व विचाराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे। कराड शहराने सुद्धा आम्हाला या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्व विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर या ठिकाणी आल्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद मानतो आणि व्यापारी वर्गाचा सुद्धा मी धन्यवाद मानतो की आमच्या ह्या मोर्चामध्ये आपण भले 1 तास 2 तास आम्हाला सामील झाला त्याबद्दल। आणि या ठिकाणी एवढंच सांगतो आणि इथून पुढे आपल्याला छातीवरती गोळ्या घ्याव्या लागणार आहेत, अगदी लाट्या खावा लागणार आहेत। त्या अनुषंगाने आपण सुद्धा तयारीत राहणं गरजेचं आहे। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी सर्व समविचारी पक्षाचे सर्व नागरिक या ठिकाणी आल्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। काल रात्री पण या ठिकाणी लाठीचार्ज झालेला आहे, विद्यार्थ्यांवर आतंकवादीची उपमा दिली जाते भाजपच्या नेत्यांकडून, काय सांगा? आणलं पाहिजे भाजपच्या खरं तर या ठिकाणी हात कुणाचा आहे, पण मेंदू कोणतरी सांगतोय। त्या अनुषंगाने जो विद्यार्थ्यांची लाठीचार्ज होतोय आणि आपलाच बांधव कुठेतरी चुकीचं विधान करून सदाभाऊ खोत त्यांचा पण मी निषेध करतो। कारण आपण दलाल आणि भडवे आहात, तुम्ही सुपारी बांधत आहात। त्यामुळे या समाजाचं, या महाराष्ट्राचं वाटो होत निघालेलं आहे। त्यामुळे रस्त्यावरची जी लढाई आहे आम्ही रस्त्यावरतीच खेळू। ईश्वरपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व महाअभियानाचं कौतुक केलंय। या अभियानाला संपूर्ण महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळतोय। ईश्वरपूर परिसरातील नागरिकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचं त्यांनी सांगितलंय। या अभियानाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी, दिव्यांग नागरिक आणि महिला शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आलाय। तसंच सातबारा दुरुस्ती, वारस नोंदी, सन्मानपत्र वितरण यांसारखी महसूल विभागातील अनेक कामं नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यात आल्याचं खोत यांनी सांगितलंय। यावेळी सदाभाऊ खोत यांनी महसूल विभागाच्या कामकाजावर भाष्य करत प्रशासनानं कोणत्याही दबावाला बळी न पडता जनतेचे प्रश्न प्राधान्यानं सोडवावेत अशी भूमिका मांडली आहे। महायुती सरकार पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध असल्याचा दावा त्यांनी केलाय। नागरिकांना महसूल विषयक सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचे प्रश्न वेळेत मार्गी लागावेत हेच सरकारचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं गेलं आणि ईश्वरपूर या ठिकाणी सुद्धा या अभियानाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला। या अभियानाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचे लाभधारक असतं, दिव्यांग लाभधारक असतील, महिला शेतकरी म्हणून सन्मान प्रमाणपत्र देण्याचं असेल, खाते उतार्यावरती वारस नोंदी असतील, सातबारा दुरुस्त करण्याचं काम असेल, असे अनेक चांगले सामाजिक उपक्रम या अभियानाच्या माध्यमातून राबले आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा खऱ्या अर्थानं लाभ मिळाला।
या अभियानाला या राज्याचे माजी मंत्री, या विभागाचे आमदार आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी सुद्धा या अभियानाचं कौतुक केलं. महसूल मंत्र्याचं खऱ्या अर्थाने अभिनंदन केलं. खरं बघायला गेलं तर 20 वर्ष त्यांचं सरकार होतं, पण त्यांना महसूल मंत्र्याचं अभिनंदन करण्याची संधी कधी मिळाली नाही. याचा अर्थ सरळ आहे की महायुती सरकार हे जनतेसाठी काम करत आहे. हे यातून निश्चितपणानं आपल्याला आम्हा सगळ्यांना पाहायला मिळालं. ईश्वरपूरमधला तहसील महसूल अंतर्गत असेल, आष्टा महसूल अंतर्गत असेल, खऱ्या अर्थानं चांगलं काम चालू आहे. परंतु त्यांनी तहसील ईश्वरपूरमधल्या कामकाजावरती नाराजी व्यक्त केली, गडबडीत इशारा दिला. याचा अर्थ 20 वर्ष अधिकारी यांच्या साखर कारखान्यावरती जाऊन निर्णय देत होते, यांना पाहिजे तसे निर्णय लिहित होते. आता अधिकारी यांच्या कारखान्यावरती जात नाहीत, यांच्या पायी चाटायला जात नाहीत, आणि म्हणून जे अधिकारी ह्यांना वेग घालत नाहीत त्यांना धमक्या द्यायच्या. पण त्यांना माहीत नाही की सरकार बदललेलं आहे, सरकार महायुतीचं आहे आणि आम्हाने जनतेसाठी पारदर्शक कारभार करायचा आहे. अधिकाऱ्यांनी नेत्यांचं ऐकू नये, अधिकाऱ्याने जनतेचं ऐकावं आणि जनतेचा प्रश्न सोडवावे असं. इगतपुरी तलावात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दिसून येतोय. घाट माथ्यावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घाटातील काही ठिकाणी दरडी खचण्यास सुरुवात झाली. माती आणि लहान दगड रस्त्यावर वाहून येत आहेत. त्यामुळे जुन्या कसारा घाटातील वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. वाहन चालकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महामार्ग पोलिसांकडून घाट परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. नागरिकांनी घाटातून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केले. इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धरणानंतर आता भाम धरणही 100% भरलंय. मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी उभारण्यात आलेलं भाम धरण यंदा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 18 दिवस उशिरानं भरलंय. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. भाम धरण भरल्यामुळे मराठवाड्यातील पाणी टंचाईच्या समस्येला मोठा दिलासा मिळणार आहे. पावसामुळे धरण क्षेत्रात समाधानाचं वातावरण आहे. या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.